जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परमेश्वर प्रभूने तुम्हाला आणि मला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आणि खरोखर प्रभू महान आहे, जिवंत आहे. या नवीन दिवसामध्ये त्याने आम्हाला पुन्हा एकदा या पृथ्वीवरती ठेवलेलं आहे, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला गौरव देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशूदेव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. हे देवा, या सकाळच्या वेळी तू माझा आणि माझ्या सर्व बांधवांचा तू ताबा तू घे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर. सर्व दुष्टात्मे, सर्व पीडा, सर्व आजार, सर्व दुःख नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. कारण प्रिय प्रभू येशू, तुला बसलेल्या प्रत्येक फटक्यांनी तू आम्हा प्रत्येकाला तू आरोग्य दिलेलं आहे. तू प्रत्येकाला आरोग्य दिलंस, प्रत्येकाच्या सर्व समस्या तू काढून टाकल्यास, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रत्येक निराशा शरीरातून निघून जाऊ दे, प्रत्येक दुःख शरीरातून, कुटुंबातून निघून जाऊ दे. आणि प्रभू, तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये येऊ दे. आणि सर्व सैतानी गोष्टी आमच्या प्रत्येकाच्या जीवनामधून निघून जाऊ दे. आणि तू पवित्र आहे याचा अनुभव तू आम्हाला तू दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, पुन्हा एकदा आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. शास्त्री याचा 3रा अध्याय आणि 12व्या वचनापासून पुढे आपण पाहणार आहोत. 3रा अध्याय 1 ते 6 वचनामध्ये आपण पाहिलं होतं. आणि मग नंतर आपण पाहणार आहोत 7 ते 11 आणि त्यानंतर 12 ते 30 पर्यंत आपण पाहणार आहोत. प्रियांनो, खरोखर देवबाप आपल्याला ह्या वचनातून चालवत आहे. शास्त्री हे जे काही पुस्तक आहे, हे पुस्तक त्या काळी असं म्हणतात की शमूएल संदेष्टाने लिहून ठेवलेलं आहे. परंतु प्रियांनो, यामध्ये आम्हाला एक गोष्ट दिसून येते की वारंवार इस्रायल लोक देवाला सोडत होते, देवाच्या विरोधात ते वागत होते, देवाचा करार मोडत होते. आणि पुन्हा एकदा परमेश्वर देव त्यांना ज्यावेळेस क्रोधाविष्ट होऊन त्यांना इतर राष्ट्रांच्या स्वाधीन करायचा, आणि मग नंतर पुन्हा एकदा त्या लोक त्या जिवंत देवाची हाक मारू लागले की पुन्हा एकदा त्यांच्यातून संदेष्टा किंवा शास्त्र त्या ठिकाणी उभा करायचा आणि त्या व्यक्तीच्या हातून परमेश्वर देव त्यांना सुटका द्यायचा. आणि ते जवळजवळ त्या ठिकाणी 40 वर्ष त्या ठिकाणी बघा परमेश्वर त्या ठिकाणी देशाला स्वास्थ्य लावायचं. आता बघा ह्या ठिकाणी बघा परमेश्वर पहा कसा इस्रायल लोकांसंगती देवाचं कार्य कसं करत आहे. आणि मग कुशन रिशाईतयिमच्या हातातून अथनियल इस्रायल लोकांस सोडवितो. आणि मग इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बाल व अशेरा ह्या मूर्तींची सेवा करू लागले. म्हणून इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम नहिरामचा राजा कुशन रिशातयिम याच्या हाती दिले. आणि इस्रायल लोकांनी 8 वर्षापर्यंत कुशन रिशातयिम याचे दास्य केले. इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. त्याने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज याचा मुलगा अथनियल याला सोडवणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली. त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्रायलाचा शास्ता झाला. आणि तो लढायला निघाला तेव्हा परमेश्वराने आरामाचा राजा कुशन रिशातयिम याला त्याच्या हाती दिले आणि व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले. त्यानंतर 40 वर्ष देशाला स्वास्थ्य लाभले. मग कनाजाचा मुलगा अथनियल मृत्यू पावला. बघा ह्या ठिकाणी आम्हाला इस्रायल मंडळीची एक गोष्ट दिसत आहे
दिसत आहे की हे लोक वारंवार देवाचा करार त्या ठिकाणी मोडत होते. आता इस्रायल लोकांनी सर्वात मोठं आणि घाणेरडं पाप केलेलं आहे, ते म्हणजे मूर्तीपूजा. त्यांच्या जीवनामध्ये मूर्तीपूजा होती. जिवंत देवानी ज्या आज्ञा त्यांना दिल्या होत्या त्या आज्ञामध्ये त्या आज्ञामध्ये एक आज्ञा होती की तू आपला देव परमेश्वर याचा तू मान राख आणि कोरी मूर्ती करू नको व तिच्या पाया पडू नको. आणि खरोखर प्रियांनो, ह्या लोकांनी तीच आज्ञा त्या ठिकाणी मोडलेली आहे. आपलं जिवंत देव जो निर्माण करता याला हे लोक विसरलेले आहे. आणि ही मंडळी, देवाची मंडळी, देवाचे लोक परक्या देवांच्या नादी लागलेले आहे. आता परके देव म्हणता येणार नाही, हे मानव निर्मित देव त्या ठिकाणी होते. आणि खरोखर ह्या देवांनी काही मोठं कार्य केलेलं नाही किंवा काही नाही. हे माणसांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी केलेले ते देव होते. त्याच्यापासून त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा नव्हता. परंतु ज्या देवाने त्यांची काळजी घेतली, ज्या देवाने त्यांना गुलामगिरीतून सोडवलं, ज्या देवाची महत्कृत्य त्यांनी डोळ्यांनी पाहिले, अशा देवाला ते विसरून गेलेले आहे. आता याचं कारण नेमकं हे होतं की ते देवाच्या सहवासात नव्हते, ते देवाच्या प्रार्थनेमध्ये नव्हते. प्रियांनो, आज आम्ही खूप धन्यवादित लोक आहोत आणि खरोखर देव आमच्या संगती आहे. पहा, आम्हाला कोणी पुढारी नाही आहे, कोणी नेता नाही आहे, कोणी नसताना देखील केवळ आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून या जगामध्ये जगत आहोत. त्या जिवंत देवाला आम्ही आपला तारणारा म्हणून आम्ही स्वीकारलेला आहे. आणि त्या देवाने आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये कार्य केलेलं आहे. तरी पण आजही त्या इस्रायल लोकांच्या स्वभावासारखा स्वभाव आजही काही मंडळीतील काही लोकांच्या जीवनामध्ये आहे. प्रियांनो, त्यांच्या जीवनामधून मूर्तीपूजा ही निघून जाऊ शकत नाही. प्रियांनो, मी खरं सांगत आहे की मला लाज वाटते सांगायला, परंतु काही लोक अन्य भाषेत प्रार्थना करतात, परंतु त्यांचं जीवन व्यसनामध्ये आहे, त्यांचं जीवन व्यभिचारामध्ये आहे, त्यांचं जीवन मूर्तीपूजेमध्ये आहे. आणि खरोखर प्रियांनो, तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही स्वतःला तर फसवतात, परंतु जिवंत देवाच्या विरुद्धामध्ये त्या ठिकाणी वाढत आहात आणि देवापासून दूर जात आहात. याचे फटके तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण तो परमेश्वर न्यायी आहे आणि न्याय करणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, आज या सकाळच्या समयी परमेश्वर देव तुमच्या संगती बोलू इच्छित आहे. जर तुमच्या जीवनामध्ये असं जीवन असेल तर वेळेस ते जीवन जगायचं तुम्ही स्टॉप करा आणि नवीन जीवन तुम्ही जगा. पश्चाताप करा, रडा, कारण परमेश्वराच्या विरुद्ध तुम्ही पाप केलेलं आहे. आणि परमेश्वर देव हा क्षमा करणारा देखील आहे. परंतु जेव्हा तुम्ही जिवंत देवाच्या विरुद्धमध्ये उभे राहतात, त्याच्या आज्ञा तुम्ही पाळत नाही, त्याचा करार तुम्ही मोडता, त्यावेळेस परमेश्वर देव तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला निश्चित शासन केल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, मग या ठिकाणी आम्हाला इस्रायल लोकांनी पाप केलं, इस्रायल लोकांनी परमेश्वराचा करार मोडला आणि मग परमेश्वराने ह्या ठिकाणी एका राजाला इस्रायल लोकांवरती उठवलं आणि त्या राजाचं नाव होतं कुशन रिशाथईम. याचे दास्य त्यांनी केले. पहा, 8 वर्षापर्यंत त्या ठिकाणी इस्रायल लोकांनी त्याचं दास्य केलेलं आहे. 8 वर्ष त्याच्या गुलामगिरीमध्ये इस्रायल लोकांना त्या ठिकाणी राहावं लागलं. का? तर परमेश्वराचा करार त्यांनी त्या ठिकाणी मोडलेला होता. प्रियांनो, आज देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी खूप मोठी योजना केलेली आहे आणि ती योजना प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे या जगामध्ये उतरवलेली आहे. आणि त्यावेळेस पहा, परमेश्वर देव स्वतः इस्रायल लोकांसंगती होता, स्वतः इस्रायला संगती उभं राहून तो इतर राष्ट्रांशी लढत होता, इस्रायल लोकांच्या बाजूनी तो लढत होता. प्रियांनो, हे इस्रायल लोक त्या ताठ मानेचे,
कठोर अंतकरणाचे होते, त्यांनी देवाला त्या ठिकाणी जाणलं नाही. परमेश्वराच्या महत्कृत्याला त्यांनी गौरव दिला नाही. परमेश्वराच्या विरोधात ते वेळोवेळी उभे राहिले. आणि मग पहा, मग 9व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज याचा मुलगा अथनिएल याला सोडणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली. बघा, आता ह्या लोकांना माहिती होतं की आम्ही ज्यावेळेस आम्ही त्रासामध्ये गेलो की आमचा देव आम्हाला सोडवणार आहे. पहा, यांनी वेळीच त्या ठिकाणी धावा केलेला आहे. 8 वर्ष त्या ठिकाणी त्या राजाच्या गुलामगिरीत राहिलेले आहे. त्याचा जास त्यांनी सहन केलेला आहे, त्याचा त्रास त्यांनी सहन केलेला आहे. परंतु प्रियांनो, ह्या ठिकाणी त्यांना त्यांचे देवत त्यांनी केले होते, ते देव त्यांच्या काही कामी आले नाही. प्रियांनो, बघा, मूर्ती पूजेचा हा परिणाम आहे. जिवंत देवाला आम्ही मुकतो, जिवंत देवाची समक्षता आम्ही त्या ठिकाणी मुकतो, जिवंत देवाचा सहवास आम्ही मुकतो. कारण परमेश्वर देव हा ज्या हृदयामध्ये राहतो, जे हृदय स्वच्छ असतं, जे हृदय स्वच्छ असतं, शुद्ध असतं, त्याच हृदयामध्ये परमेश्वर राहतो. आणि जे लोक पवित्र असतात त्याच लोकांमध्ये परमेश्वर देव वस्ती करतो. आज या सकाळच्या वेळेस मी तुम्हाला सांगत आहे, हे मी माझ्या मनाने नाही सांगत, तर प्रियांनो, हे त्या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे. आणि खरोखर ह्या ठिकाणी देवाचं वचन हे खूप अमूल्य आहे. प्रियांनो, आता ह्या ठिकाणी काही तत्वज्ञानी या ठिकाणी वादविवाद देखील घालू शकतात. परंतु प्रियांनो, जे वचन सरळ आहे ते सरळ ह्या ठिकाणी आपल्याला घेतलं पाहिजे. बघा, अथनिएलने याला सोडवणारा म्हणून उभे केले, त्याने त्यांची सुटका केली. पुढे 10व्या वचनामध्ये, त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्रायलाचा शास्ता झाला. बघा, या ठिकाणी जेव्हा परमेश्वर देवाने त्याला उभं केलं त्यावेळेस त्याच्यावरती देवाचा आत्मा होता. बघा, देवबाप ज्या व्यक्तीला उभा करतो त्याच्यावरती त्याचा आत्मा उतरतो, त्याचं सामर्थ्य उतरतं, त्याचे आशीर्वाद उतरतात, त्याच्या सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये उतरतात. आणि मग तो इस्रायलाचा शास्त्र झाला, तो लढायला निघाला. तेव्हा परमेश्वराने आरामाचा राजा कुशत रिशातीम याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले. त्यानंतर 40 वर्ष देशाला स्वास्थ्य लाभले. मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. आता 40 वर्ष परमेश्वराने त्यांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे? स्वास्थ्य दिलेलं आहे. बघा, परमेश्वर देव हा कठोर अंतकरणाचा नाही प्रिया, तो प्रेम करणार आहे, तो प्रीती करणार आहे, तो आमच्यावरती प्रेम करतो, तो आमच्यावरती खूप प्रेम करून प्रियांनो आम्हाला माहिती त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी दिला, यासाठी की आम्ही पापामध्ये राहू नये, तो आमचा तारणारा व्हावा, त्याने आम्हाला रोगातून मुक्त करावं, त्याने आम्हाला पिढेतून मुक्त करावं, त्याने आम्हाला दास्यातून मुक्त करावं, त्याने आम्हाला कर्जातून मुक्त करावं, त्याने आमच्या जीवनातील निराशा काढून घ्यावी, त्याने आम्हाला आत्महत्येपासून दूर न्यावं आणि आमचं जीवन सुखी समृद्धी करावं, त्याच्या आध्यात्मिक कृपा दानामध्ये वाढवावं, यासाठी जिवंत देवाने यहोवा परमेश्वराने त्याचा पुत्र एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं आणि त्याला संपूर्ण अधिकार त्या ठिकाणी देण्यात आले. आणि प्रियांनो, प्रभू आमचा म्हणतो की ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले. प्रियांनो, आज प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी खूप मौल्यवान देणगी आम्हाला दिलेली आहे, ती म्हणजे सार्वकालिक जीवन, अविनाशी जीवन, स्वर्गाचं राज्य त्याने आमच्यासाठी मोकळं केलेलं आहे, खुलं केलेलं आहे आणि त्याने आमच्या आणि पित्याचे संबंध सरळ केलेले आहे. तर चला प्रियांनो, या सकाळच्या समय आपण त्या जिवंत देवाच्या चरणाजवळ जाऊया.
परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगलं आहे तेच आम्ही करणार आहोत. पापी स्वभाव सोडून द्या, पाप करणारा स्वभाव सोडून द्या, मूर्तीपूजा करण्याचं सोडून द्या आणि त्या जिवंत देवाला आपल्या जीवनामध्ये घ्या. प्रियांनो, खरोखर आज या सकाळच्या समय प्रियांनो, देवबाप तुमच्या संगती बोलत आहे. प्रियांनो, मी हे माझ्या मनचं सांगत नाही, तर ह्या ठिकाणी देवाचं वचन जे आम्हाला या पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे तेच मी आज तुमच्या संगती शेअर करत आहे, तेच मी तुम्हाला सांगत आहे. प्रियांनो, आज तुमच्या परिवाराचा, तुमच्या कुटुंबाचा परमेश्वर देव ताबा घेऊ आणि या सर्व वाईट गोष्टीपासून तुम्हाला सांभाळू आणि परमेश्वराच्या सहवासामध्ये तुमची वाढ अधिक आणि अधिक हो. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रत्येकाचा ताबा तू घे आणि प्रत्येकाला तू आरोग्य तू दे, प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक. प्रभू, आम्ही तुझ्या विरुद्ध उठून प्रिय प्रभू येशू आम्ही पापामध्ये पडू नये. प्रभू, तुझा क्रोध आमच्यावरती येऊ देऊ नये. प्रभू, यासाठी तू आम्हाला तुझ्या पवित्र वचनात, तुझ्या पवित्र सामर्थ्यात, पवित्र कृपादानामध्ये, पवित्र गोष्टींमध्ये तू वाढव. आणि प्रिय प्रभू येशू, ज्याप्रमाणे इस्रायलाने तुझा धावा केला आणि तू त्यांचा धावा ऐकला आणि त्यांच्यामध्ये तू एक शास्ता उभा केला, त्याचं नाव अथनियल, आणि त्याच्यावरती तुझा पवित्र आत्मा उतरला, तुझं सामर्थ्य उतरलं आणि प्रभू तू त्याला त्या इस्रायल लोकांना गुलामगिरीतून, त्या दास्येतून तू सोडवलं. आणि प्रिय प्रभू येशू, त्यांना सुमारे 40 वर्ष त्या ठिकाणी स्वास्थ्य लाभलेलं आहे. परंतु प्रिय प्रभू येशू ख्रिस्ता, तू आमच्या जीवनामध्ये एवढं स्वातंत्र्य दिलेलं आहे की तू येऊपर्यंत प्रभू त्या सर्व गोष्टी तू आम्हाला दिलेल्या आहे. तुझी शांती आमच्या जीवनामध्ये अगणित दिलेली आहे. ती सर्व काळ, सदा सर्व काळ टिकणारी शांती तू आम्हाला दिली आहे. सदा सर्व काळ लाभणारं स्वातंत्र्य तू आम्हाला दिलेलं आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, प्रभू, या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत असताना प्रभू, आजची सभोवतालची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सर्व परिस्थिती तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. प्रभू, प्रत्येक आमच्या देशातील प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, सर्व अंधकाराच्या सामर्थ्यातून प्रिय प्रभू येशू या लोकांचं जीवन तू बदलून टाक. सर्व अंधकार नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. सर्व आजार, रोगराई सर्व आम्ही तुझ्या पवित्र सामर्थ्याने शापित करीत आहोत. कॅन्सर सारखे आजार नासूर येशूच्या नावामध्ये शापित करीत आहोत. ओ प्रभू येशू, ज्या दुर्रात्म्यांनी शरीराचा ताबा घेतलेला आहे, दुर्रात्म्यांनी लावलेल्या पीडा नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकता. जादू, टोना, करणे, बाणामध्ये या सर्व प्रकारच्या गोष्टी नासूर येशूच्या नावामध्ये आम्ही भस्म करून टाकत आहोत. ओ प्रभू येशू, तू आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकार वाणींनी सर्व आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने निघून जाऊ दे. हालेलुया. प्रभू येशू, तुझं सामर्थ्य आमच्यावरती उतर, तुझं गौरव आमच्यावरती उतरून दे. प्रभू, तुझी समक्षता आमच्या जीवनामध्ये उतर, तुझी शांती आमच्या जीवनामध्ये उतरून येत आहे. प्रत्येक कुटुंबाला तू आशीर्वादित कर, प्रत्येक दासाला, दासीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव हो दे पित्या परमेश्वरा. प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा या सकाळच्या समय अनुभव येऊ दे आणि तुझं गौरव हो दे पित्या परमेश्वरा. हे देवा, मी तुझ्या जवळ हात मारत आहे आणि माझ्या हाकेला उत्तर देणारा परमेश्वर तू आहे. प्रत्येक लहान लेकरापासून तो वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वांचा ताबा तू परमेश्वरा तू घे. आणि प्रभू, या मंडळीला तू स्वस्थता लाभू दे, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये वाढू दे आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97331668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप तुम्हाला व तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन. आमेन.